माननीय पवार साहेबांनी सातत्याने बाजाराच्या सुधारणेचं समर्थन त्या ठिकाणी केलंय। काल आपल्यापैकी अनेकांनी त्यांचं पत्र देखील दाखवलं। ज्यावेळी पवार साहेब हे केंद्र सरकारमध्ये मंत्री होते त्यावेळी टास्क फोर्स तयार करून त्या टास्क फोर्सने नेमक्या या सुधारणा सांगितल्या होत्या आणि 2010 आणि 2011 म्हणजे ऑगस्ट 2010 आणि नोव्हेंबर 2011 ला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पवार साहेबांनी पत्र पाठवून त्यामध्ये बाजारपेठेत सुधारणा करण्याकरता खासगी गुंतवणूक कशी महत्वाची आहे आणि ती व्यवस्था कशी उभी केली पाहिजे असं त्या पत्रात स्पष्ट नमूद केलं होतं। 2010 मध्ये पवार साहेबांनी लिहिलेल्या पत्रात शेती क्षेत्राचा संपूर्ण विकास, रोजगार आणि आर्थिक प्रगतीसाठी चांगल्या बाजाराची आवश्यकता आहे आणि असे करायचे असेल तर मॉडेल एपीएमसी कायदा हा त्या ठिकाणी लागू केला पाहिजे अशा प्रकारचं पत्र त्यांनी पाठवलं होतं। आणि त्यातल्या काही बाबी या जर आपण या ठिकाणी बघितल्या तर त्यात अतिशय स्पष्टपणे ते असं म्हणतात की ॲज यू आर अवेअर द ॲग्रिकल्चर सेक्टर नीड्स वेल फंक्शनिंग मार्केट्स टू ड्राईव्ह ग्रोथ, एम्प्लॉयमेंट and economic prosperity in rural areas for the country. This requires huge investment in marketing infrastructure including cold chain, and for this private sector participation is essential, for which an appropriate regulatory and policy environment needs to be in place. मोठं पत्र आहे पण मी ते पूर्ण वाचत नाही, पण हे पत्र सगळ्या मुख्यमंत्र्यांना माननीय पवार साहेबांनी पाठवलं आहे 11 ऑगस्ट 2010 ला। आणि हे काही 100 पानी पत्र नाही, सिंगल पानाचं पत्र आहे, एका पानाचं। त्याच्यानंतर पवार साहेबांनी नोव्हेंबर 2010 ला पाठवलेलं पत्र आहे, याच्यामध्ये ते म्हणतात यू विल अनडाउटेडली अग्री that the agriculture sector needs well functioning markets to drive inclusive growth, employment and economic prosperity in rural areas of the country. This requires investments in post-harvest and marketing infrastructure, including cold chain logistics from farm gate to the consumer. The private sector needs to play an important role in this regard. The appropriate regulatory and policy environment therefore needs to be in place for this purpose. म्हणजे अतिशय स्पष्टपणे हे पत्र स्वतः पवार साहेबांनी या ठिकाणी लिहिलेले आहे। एवढंच नाही तर पवार साहेबांचं जे एक आत्मचरित्र प्रसिद्ध झालं आहे त्याच्यातला एक उतारा मी जाणीवपूर्वक या ठिकाणी वाचून दाखवू इच्छितो की ज्यात ते असं म्हणतात शेतकऱ्याला आपला माल कुठेही नेऊन विकता यायला हवा यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मक्तेदारी मोडीत काढावी लागणार होती। यासाठी शेतकऱ्याने पिकवलेला माल त्याने कृषी उत्पन्न बाजार समितीतच विकायला हवा हा कायदा त्या मार्गातला अडथळा होता। बारामती मधला माझा शेतमाल जेव्हा मी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुंबईच्या किंवा पुण्याच्या बाजारपेठेत नेतो तेव्हा हमाल, मालाची चढउतार करणारे माथाडी, वाहतूक यांच्यावर मालाच्या उत्पादन मूल्याच्या जवळपास 17% अधिक खर्च होतो। तसंच तयार मालाची साठवणूक, शीतगृहांच्या सुविधा, सुयोग्य वेष्टन यांच्यासारख्या गोष्टींचा अभाव असल्याने शेतात पिकलेल्या एकंदर मालातला 30% माल खराब होतो। या साऱ्याचं मूल्य काढलं तर देशभरात दरवर्षी सुमारे 55,000 कोटी रुपयाचा शेतमाल खराब होतो, वाया जातो। ही राष्ट्रीय हानी आहे। आमच्या शेतकऱ्यांनी सारा माल बाजार समितीच्या मंडईतच विकला पाहिजे हे बंधन का, हा माझा प्रश्न होता। अन्य कोणतंही उत्पादन कुठेही विकण्याची मुभा असताना शेतमालाबद्दल असं बंधन निश्चितच चूक आहे। शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाची योग्य किंमत मिळते आहे अथवा नाही याची देखरेख, याबाबत सरकारची देखरेख असावी म्हणून स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीला कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती केली गेली। पण ही रचना आता कालबाह्य झाली आहे। उत्पादकाला त्याचा शेतमाल कुठेही विकायचं स्वातंत्र्य हवंच, अगदी परदेशात सुद्धा विक्रीची परवानगी द्यायला हवी। हे माननीय पवार साहेबांच्या आत्मचरित्रात हे त्यांनी स्वतः त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे। पवार साहेबांनी कायद्याच्या तत्वाला कुठेही विरोध केला नाही।
आपण सुरुवातीला बघितलं असेल, पवार साहेबांनी एक दिवस अन्नत्याग केला होता. त्या दिवशी कायद्याच्या मूलभूत तत्वाच्या विरोधात नव्हता. त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलं होतं की याच्यावर अजून व्यापक चर्चा हवी होती आणि ज्या पद्धतीनं मेंबर ऑफ पार्लमेंट्सला सस्पेंड केलं त्याबद्दल मी अन्नत्याग करतोय. किंवा काल परवाही मूलभूत तत्वांवर ते बोललेले नाहीत. ते स्पष्टपणे असं म्हणालेले आहेत की याच्यावर अधिक व्यापक चर्चा व्हायला हवी होती, याच्यावर स्टँडिंग कमिटीमध्ये ते जायला हवं होतं. म्हणजे कुठेही याच्या मूलभूत तत्वांना त्यांनी विरोध केला नाही, कारण याची मूलभूत तत्व ही त्यांच्या काळामध्ये त्यांनीच प्रतिपादित केलेली किंवा पुढे नेलेली ही सगळी तत्व आहेत. आणि म्हणून या ठिकाणी हे देखील अतिशय स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे.